मराठा आंदोलक मनोज जरांगेने आता आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। मात्र राम मंदिर उद्घाटन सोहळा तोंडावर असताना जरांगेने दिलेल्या इशाऱ्यामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत। या अडचणी काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। जरांगेंचा उपोषणाचा इशारा, महायुतीचं टेन्शन वाढलं। राम मंदिर उद्घाटनाच्या तोंडावर जरांगेंचं उपोषण। मराठा मोर्चाच्या धडाक्यात राम मंदिराचा मुद्दा चेपणार। बीडमधील सभेतून मनोज जरांगेंनी पुन्हा आरक्षणाचा हुंकार दिलाय। एकीकडे 20 जानेवारीला उपोषणासाठी मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे। दुसरीकडे 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडतोय। सरकारला अडचणीत आणण्यासाठी जरांगेंचा डाव असल्याची चर्चा। यावर मनोज जरांगेंनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। नाही असं काय नाही, मी पण हिंदू आहे ना, आम्ही संस्कृतीला मानतो, तो आनंदाचा दिवस, परंतु आंदोलन आधीच आहे। आंदोलन आधीपासून सुरू आहे, लगातार सुरू आहे, आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी, एक समाजासाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई आहे। मनोज जरांगेंनी 20 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय, पण तोपर्यंत चर्चेसाठी दारं खुली असल्याचं म्हटलंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुप्रीम कोर्टासमोर मराठा समाजाची बाजू मांडणार असल्याचं आश्वासन दिलंय। आणि त्या मुंबईला 144 लागू केला, किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत। चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला। आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार। मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय। या एम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल। जे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं होतं, ज्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यात अपयश त्यांना आलं होतं महाविकास आघाडीला, ज्या त्रुटी, ज्या ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने नोंदवल्या होत्या, त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सिद्ध करण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। हा मोठा दिलासा आहे। दरम्यान राज्य सरकार सकारात्मक असून जरांगेंनी असा निर्णय घेऊ नये असं आवाहन फडणवीस यांनी केलंय। तर मनोज जरांगेंच्या उपोषणाची वेळच येऊ देणार नाही असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये, आणि तशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत। आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत। कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली। मी सांगितलं की जरांगे पाटलांना मुंबईला यायची वेळ येणार नाही। आता काय किती वेळा सांगत, मी काल तेच सांगितलं, ती वेळ त्याच्यावर येणार नाही, तोपर्यंत त्यांना अपेक्षित आहे ते सगळे निर्णय होतील। मराठा समाज 20 तारखेला रस्त्यावर उतरला तर भाजप आणि शिंदे गटाचं काय नुकसान होईल पाहूयात। 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मराठा समाज जरांगेंसोबत पायी मोर्चा सुरू करेल। 26 जानेवारीपर्यंत हा मराठा मोर्चा मुंबईत धडकण्याचा अंदाज आहे। अयोध्येत 22 जानेवारीला रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। 17 ते 22 जानेवारी दरम्यान भाजपनं विशेष कार्यक्रमाचं आयोजनही केलंय। राम मंदिराचा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटासाठी महत्त्वाचा आहे। मात्र मराठा मोर्चामुळे राम मंदिराचा मुद्दा काहीसा मागे पडण्याची शक्यता आहे। गेल्या कित्येक वर्षापासून भाजप आणि मित्रपक्षांनी राम मंदिर उद्घाटनाची तयारी केली, मात्र जरांगेंच्या उपोषणामुळे भाजपच्या आनंदावर विरजण घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे जरांगेंची मनधरणी करून सरकार वेळ मारून नेणार की मराठा मोर्चा पुन्हा मुंबईत धडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।